नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुढील 3 महिने राज्यभर स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबवण्यात येतोय। यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार बैठक घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरावर कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून कार्यशाळा घेण्यात येणार आहे। या धोरणांतर्गत विद्यार्थ्याला 7 वर्षांपर्यंत केव्हाही शिक्षण घेण्याची आणि सोडण्याची मुभा असणार आहे। शिवाय इंटर्नशिप देण्याबाबत ही निश्चित धोरण असणार आहे। या अंतर्गत 5 वर्षात 100हून अधिक छोटी विद्यापीठं उभारण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे। राज्यात असलेल्या 67 विद्यापीठांवरील बोजा कमी करण्याचा हेतू या मागे असल्याची माहिती त्यांनी दिली। सध्या एक विद्यापीठ 800 महाविद्यालय चालवत आहे। नवीन शैक्षणिक धोरणात 40% कौशल्य गुण तर 60% थेअरीसाठी गुण निश्चित करण्यात आलेत। येत्या 24 फेब्रुवारीपासून राज्यात सरसकट नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ची अंमलबजावणी आपलं राज्य 2 टप्प्यांमध्ये करत आहे। त्यातला पहिला टप्पा हा अकॅडमिक इयर 2023-24 पासून आपण ही अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे। 161 स्वायत्त महाविद्यालय, 13 विद्यापीठांचे कॅम्पसेस आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी PG आहे अशा ठिकाणी NEPची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आणि आता सरसकट संपूर्ण राज्यामध्ये एडेड अनएडेड सर्व महाविद्यालयांमध्ये 24-25 पासून NEPची ही सरसकट लावली जाणार आहे, इम्प्लिमेंट केली जाणार आहे। त्यामुळे त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राध्यापकांचं ओरिएंटेशन केलं आहे, प्राचार्यांचं केलं आहे, संस्थाचालकांचं केलेलं आहे। आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं ही आमची प्राथमिकता आहे, कारण 12वीचे विद्यार्थी जे पुढे फर्स्ट इयरला येतील ते NEPच्या अंतर्गत एनरोलमेंट करतील। त्यामुळे NEP काय आहे, त्याच्यातनं त्यांना कसं स्वातंत्र्य मिळणार आहे, लवचिकता कशी मिळणार आहे, करिअरच्या संधी काय मिळणार आहे, कोणती किमान कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे, हे विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे। म्हणून स्कूल कनेक्ट हा मोठं अभियान हे संपूर्ण राज्यभर राबवलं जात आहे। आणि या स्कूल कनेक्टचा भाग म्हणून आज आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न हा आमचा होतो आहे। यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉक्टर अशोक उबाळे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे कोल्हापूर अध्यक्ष यशवंत शितोळे, आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ज्येष्ठ विधिज्ञ KS कापसे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते।